नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला करंटचं आपण एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आज आपण सगळ्यात आधी बघणार आहोत या प्रकल्पाबद्दल. तर एका बाजूला दरवर्षी काय होतं की अब्जावधी लिटर जे पाणी आहे ते कोणतीही सोय नसल्यामुळे अरबी समुद्रामध्ये दरवर्षी वाहून जात असतं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच उत्तर महाराष्ट्रातील जो काही भाग आहे, नाशिक आणि जळगावचे शेतकरी आहेत ते पाण्यासाठी आणि दुष्काळाशी वर्षानुवर्ष संघर्ष करत आहेत. निसर्गाचा हाच जो असमतोल आहे हा दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका ऐतिहासिक लाईफ लाईन प्रकल्पाला गती दिली आहे. तो प्रकल्प म्हणजेच नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प. समुद्रात वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्राची तहान कशी भागवणार? भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी या नदी खोऱ्यांचा परिसर हा नेहमीच कमी पावसाचा आणि दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. तेथे जे शेती आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे. दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नार, पार आणि औरंगा या नद्यांमध्ये प्रचंड पाणी असतं, जे पश्चिमेकडे वाहत जाऊन थेट अरबी समुद्राला मिळतं आणि तिथून मग ते वाया जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. या प्रकल्पाअंतर्गत हेच ज्या पश्चिम वाहिनी नद्यांचं अतिरिक्त पाणी आहे हे उपसा करून म्हणजे लिफ्ट इरिगेशनद्वारे थेट पूर्व वाहिनी असलेल्या गिरणाच्या उपखोऱ्यात वळवलं जाणार आहे. या नदी जोड प्रकल्पामुळे काय होईल की उत्तर महाराष्ट्राचं चित्र कशा पद्धतीने बदलेल याचे आपण काही मुद्दे बघूया. तर नाशिकचा काही जो भाग आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याची पिण्याची पाण्याची आणि सिंचनाची तहान भागवली जाईल याच्यामुळे. या प्रकल्पामुळे अजून काय होईल तर जळगावची जी जीवनवाहिनी असलेली गिरणा धरण आहे त्याच्या पाण्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ होणार, ज्यामुळे काय होणार की हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. नदी प्रवाहित राहिल्यामुळे काय होईल की परिसरातल्या ज्या विहिरी आहे, कूपनलिका आहे यांच्या भूजल पातळीमध्ये मोठी सुधारणा होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर नार पार गिरणा हा जो प्रकल्प आहे हा केवळ पाण्याचं वहन नाही करणार तर उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि कृषी विकासाचं एक नवीन इंजिन ठरणार आहे. त्याबद्दल बघूयात की नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी लाईफलाईन ठरणार आहे हा प्रकल्प नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प. उत्तर महाराष्ट्रातल्या गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी हा जो नदी खोरे परिसर आहे उत्तर महाराष्ट्राचा, तिथे वर्षानुवर्ष दुष्काळी पट्ट्यामध्ये हा नदी खोऱ्यांचा भाग येतो. या भागाची तहान भागवण्यासाठी अरबी समुद्रात जे वाहून जाणारे पश्चिम वाहिनी ज्या या नद्या आहे नार, पार, औरंगा यांचं जे पाणी अरबी समुद्रात वाहून जातं त्याचा काही उपयोग होत नाही. तर मग ते काय करणार आहे आता की या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गिरणाच्या जे पूर्वेच्या दिशेने याच्या उपखोऱ्यांमध्ये ते वळवणार आहेत, जेणेकरून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे उत्तर महाराष्ट्राची तहान जी आहे ती भागवली जाणार. तर आता पुढे बघूयात की स्त्री शक्ती आणि महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण अनेकदा ऐकतो, पण महाराष्ट्र प्रशासनाने आता थेट कृतीतून अभूतपूर्व असा इतिहास रचला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागांपैकी चक्क 4 महत्वाच्या विभागीय आयुक्त जे डिव्हिजनल कमिशनरचं पद असतं या पदांवर महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयालक्ष्मी बिद्री या नागपूरच्या विभागीय आयुक्त या पदावर आहेत, तर रुबल अग्रवाल या कोकण विभागीय आयुक्त आहेत. नयना गुंडे यांच्याकडे अमरावती जो प्रशासकीय विभाग आहे त्याच्या आयुक्त पदाची धुरा आहे, तर शीतल तेली उगले या पुणे विभागीय आयुक्त आहेत. विशेष म्हणजे काय तर पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त बनण्याचा मान त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आपल्याला दिसतोय. या मोठ्या बदलांसोबतच देशातील सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका जी आहे म्हणजेच मुंबई, तर मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून ज्येष्ठ IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई मेट्रोच्या कामातील मुंबई मेट्रोचं ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. आता त्या संपूर्ण मुंबई महापालिकेचा गाडा हाकणार आहेत, ते बघणं महत्वाचं ठरेल. प्रशासनाच्या दृष्टीने विभागीय आयुक्त, डिव्हिजनल कमिशनर हे जे पद आहे हे खूप महत्वाचं असतं. हे पद जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर आणि राज्य शासन, राज्य सरकार यांच्यामधील एक अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून काम करतं.
महसूल गोळा करणं, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखणं, तसंच विभागातील विकास कामांवर नियंत्रण ठेवणं ही यांची मुख्य जबाबदारी असते. तर एकाच वेळी 4 विभागांमध्ये महिला अधिकारी आल्यामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक संवेदनशीलता आणि पारदर्शकता येण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. थोडक्यात ती माहिती बघून घेऊ की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच 4 विभागीय आयुक्त पदांवर महिला आहेत. नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी बिद्री या आहेत. त्याचबरोबर कोकण विभागात रुबल अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. अमरावती विभागीय आयुक्त म्हणून नयना गुंडे यांनी तिथला कार्यभार सांभाळलाय. तसंच पुणे विभागीय आयुक्त कोण आहेत तर शीतल तेली उगले, पुणे विभागाच्या त्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त देखील आहेत. आणि मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. आता आपण पुढे बघूयात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलाय आणि आता एआय चा जो वापर आहे हा थेट राज्य चालवण्यासाठी होणार आहे. हो, तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या केरळ राज्याने देशातील पहिले स्वतंत्र एआय मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एआय स्थापन करून एक नवा इतिहास रचलाय. हे मंत्रालय काय काम करणार आहे आणि याच्याकडे नक्की कोणत्या प्रकारची जबाबदारी दिलेली आहे ते बघूयात की केरळमध्ये नुकत्याच सत्तेत आलेल्या युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट सरकारने 20 मे रोजी एका अधिकृत राजपत्र अधिसूचनेद्वारे या मंत्रालयाची या ठिकाणी घोषणा केली आहे. या पहिल्या वहिल्या एआय मंत्रालयाची जबाबदारी राज्याचे दिग्गज नेते पी.के. कुन्हालीकुट्टी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केरळच्या मंत्रिमंडळ फेरपालटातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय मानला जातोय. याचे फायदे काय होणार तर सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डेटा आधारित अचूक निर्णय घेण्यासाठी एआय चा वापर केला जाणार या ठिकाणी, त्यामुळे चुका टळतील. त्याचबरोबर केरळला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे डिजिटल इकॉनॉमीकडे वेगाने नेण्यासाठी नवीन टेक स्टार्टअप्सना चालना देणे, त्याचबरोबर तरुणांना एआय क्षेत्रात रोजगारच्या संधी देणे हे या मंत्रालयाचं मुख्य उद्दिष्ट असेल. तसंच सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक बनवणे. थोडक्यात सांगायचं झालं तर तंत्रज्ञानाचा स्वीकार प्रशासनात इतक्या उच्च पातळीवर करणारे केरळ हे देशातील इतर राज्यांसाठी एक रोल मॉडेलच ठरलेलं आहे. तर देशातील पहिलं एआय मंत्रालय केरळ या ठिकाणी, केरळमध्ये देशात पहिलं एआय मंत्रालय स्थापन करण्यात आले. पुढची बातमी बघून घेऊयात आपण की भारतीय लष्कराच्या ताकदीमध्ये आता एका नवीन अस्त्राची भर पडली आहे ज्याचं नाव आहे सूर्यास्त्र. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर भारताची सुरक्षा मजबूत करणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती आपल्याच महाराष्ट्रातील पुण्याच्या एका खासगी कंपनीने केलेली आहे. सूर्यास्त्र ही लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली आतापर्यंत संरक्षण क्षेत्रात फक्त सरकारी संस्थांचंच वर्चस्व होतं. पण या प्रकल्पात पुण्याच्या निबे लिमिटेड या खासगी कंपनीने या क्षेपणास्त्राची निर्मिती करून जणू काही इतिहासच रचलाय. यामुळे संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांवरील जो विश्वास आहे आता हा अधिक वाढलेला आहे. या क्षेपणास्त्राच्या 2 प्रकारांची यशस्वी चाचणी चांदीपूर, ओडिशा या ठिकाणी घेण्यात आली. पारंपरिक तोफांच्या तुलनेत ही क्षेपणास्त्रे अत्यंत आधुनिक दिशादर्शक आणि नियंत्रण प्रणालीने सज्ज आहेत. 150 किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र अवघ्या 1.5 मीटर आणि 300 किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र 2 मीटर एवढ्या सूक्ष्म त्रिज्येत अचूक मारा करू शकते. शत्रूचे लष्करी तळ, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, रडार प्रणाली आणि रसद पुरवठा केंद्र एकाच फटक्यात उद्ध्वस्त करण्याची क्षमता यात आहे. हा प्रकल्प भारतासाठी गेम चेंजर नक्कीच ठरणार आहे, कारण यामुळे आपली परदेशी क्षेपणास्त्र प्रणालींवरील अवलंबित्व कमी नक्कीच होईल. युद्ध काळामध्ये शत्रूला अत्यंत जलद गतीने आणि अचूकतेने चोख प्रत्युत्तर देणे यामुळे आता आपल्याला शक्य होणार आहे. थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर सूर्यास्त्र क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात अधिकृतपणे सामील होऊन देशाची सुरक्षा अभेद्य करेल. तर लष्कराच्या भात्यामध्ये सूर्यास्त्र त्याचे जे 2 प्रकार आहेत 150 किलोमीटर 300 किलोमीटर 2 क्षेपणास्त्रे वेगवेगळी रणभूमी. 150 किलोमीटर पर्यंतची मारक क्षमता ज्याची आहे
प्रत्यक्ष रणभूमीवर रणनीतिक आधार देणारी हा प्रकार आहे आणि 300 किलोमीटरची ज्याची मारक क्षमता आहे. हे शत्रूचे जे महत्वाचे तळ आहेत आणि प्रणाली आहेत त्यांचा वेध घेतं. तर अशा प्रकारे आत्मनिर्भर भारताला पुण्यातून या ठिकाणी बळ मिळालेलं आहे. ही महत्वपूर्ण बातमी. पुढे जाऊयात. तर आता आपण पुढे बघूयात की पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे ही भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची मोठी पावती आहे. पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणतेही पुरस्कार हे केवळ कौतुकासाठी नसतात. त्यामागे अनेक रणनीतिक आणि व्यावसायिक गणिते देखील असतात. भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार अजूनही त्याच्या संभाव्य जी काही क्षमता आहे त्यापेक्षा खूप कमी आहे. युरोपियन युनियन मधील इतर देशांच्या तुलनेत स्वीडन सोबतचा आपला व्यापार संथ गतीने वाढतो आहे आणि त्यातही आयात निर्यातीचे जे संतुलन आहे ते राखणे भारतासाठी मोठं आव्हान आहे. परंतु स्वीडनकडे ग्रीन टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचे अफाट भांडवल आहे. पण भारतातल्या ज्या क्लिष्ट कर प्रणाली आहे, आपली टॅक्सेशन सिस्टीम आणि नोकरशाहीच्या मंजुऱ्यांमुळे अनेक स्वीडिश कंपन्या भारतामध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी आज पण थोड्या कचरतात. त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाबाबत भारताची जी तटस्थ भूमिका आहे ती आणि स्वीडनचे नुकतेच नाटो मध्ये झालेले पदार्पण यामुळे काही आंतरराष्ट्रीय मंचावर दोन्ही देशांच्या भूमिकेत बरीच आपल्याला तफावत दिसून येते. तसंच युरोपीय देशांकडून अनेकदा भारतातील जे अंतर्गत मुद्दे आहेत त्याच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका केली जाते. पण आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत म्हणजे डिप्लोमसीमध्ये कोणतीही अडचण ही कायमस्वरूपी नसते. या आव्हानांवर मात करण्यासाठीच हा पुरस्कार एक गेम चेंजर ठरू शकतो. त्याचबरोबर भारताला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे जे लक्ष्य गाठायचे आहे यासाठी स्वीडनचे कचरा व्यवस्थापन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट आणि अपारंपरिक ऊर्जाचे जे काही तंत्रज्ञान आहे हे भारताला खूप मदत करू शकते. स्वीडनची साब सारखी संरक्षण क्षेत्रातील महाकाय कंपनी आता मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहेत. यात ते आपल्याला मदत करत आहे. हा पुरस्कार अशा अब्जावधी डॉलर्सच्या करारांना अधिक गती देईल. अगदीच थोडक्यात सांगायचं तर दोन्ही देशांमध्ये काही व्यापारी आणि धोरणात्मक मतभेद असले तरी हा सर्वोच्च सन्मान दाखवतो की स्वीडनला भारतासोबतचे संबंध दीर्घकाळासाठी मजबूत करायचे आहेत. तर पंतप्रधान मोदींना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा अवॉर्ड स्वीडनकडून मिळाला आहे. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूयात की देशात सध्या एका नव्या आणि विचित्र पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. तिचं नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी. अवघ्या 10 दिवसात या ऑनलाईन चळवळीने सोशल मीडियावर वादळ आणले होते की मिलियनच्या वर फॉलोअर्सचा टप्पा त्यांनी पार केला होता आणि आता थेट सरकारच्या रडारवर आल्यामुळे तिची वेबसाईट आणि इंस्टाग्राम पेजही या ठिकाणी बंद करण्यात आले. नक्की काय आहे हा कॉक्रोच ब्रँड? ही चळवळ का सुरू झाली आणि आता ती का दडपली गेली? या अनोख्या चळवळीची सुरुवात झाली 16 मे 2026 ला. म्हणजे याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात एका खटल्या दरम्यान न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे कॉक्रोच आणि परजीवी यांच्याशी केली. या अपमानास्पद टिप्पणीमुळे तरुणांमध्ये संताप निर्माण झाला. राजकीय संवाद रणनीतिकार अभिजित दिपके यांनी या संतापाचं रूपांतर एका मोठ्या व्यंगात्मक आंदोलनात केलं. त्यांनी जाहीर केलं की जर ही व्यवस्था आपल्याला निरुपयोगी झुरळ समजत असेल तर आपण तीच ओळख स्वीकारून सिस्टीमला आता प्रश्न विचारू. आणि अशा प्रकारे कॉक्रोच जनता पार्टी या ठिकाणी जन्माला आलेली आपल्याला दिसते. ही कोणतीही अधिकृत राजकीय पार्टी नाहीये हे लक्षात घ्या. तर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची एक डिजिटल चळवळ आहे. त्यांनी स्वतःला आळशी आणि बेरोजगारांचा आवाज घोषित केलाय. पण ही चळवळ फक्त विनोदापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. कारण नीट पेपर फुटीचा घोटाळा जो झाला, वाढती महागाई आणि बेरोजगारी यासारख्या गंभीर मुद्द्यांवरून त्यांनी आता थेट केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला घेरायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी चक्क 6 लाख डिजिटल स्वाक्षरांची मोहीम चालवली. पण मित्रांनो, कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात. या चळवळीवर सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीचा गैरवापर केल्याचा आणि सिस्टीमवर अवाजवी टीका केल्याचा आरोपही झाला. परिणामी काय झालं की ही चळवळ प्रशासनाच्या रडारवर आली.
24 आणि 25 मेच्या दरम्यान या पार्टीची अधिकृत जी काही वेबसाईट होती ती इंटरनेटवरून आता हटवण्यात आली आहे. तसेच IT कायद्याचा वापर करून त्यांचे एक्सवर म्हणजे ट्विटरवर आणि अधिकृत इंस्टाग्राम जे काही पेज होतं ते देखील भारतात आता ब्लॉक करण्यात आलेलं आहे. विरोधकांकडून आणि IT तज्ञांकडून याला डिजिटल दडपशाही असं म्हटलं गेलंय. पण डिजिटल युगाचं एक वैशिष्ट्य आहे की विचार कधीच ब्लॉक करता येत नाही. मुख्य पेज बंद होतात समर्थकांनी CJP 2.0 नावाचे अनेक बॅकअप पेजेस रात्रीतून सुरू केले आहेत. थोडक्यात सांगायचं काय तर कॉक्रोच जनता पार्टी हे केवळ एक मीम नाहीये, तर देशातील तरुणांच्या मनातील तीव्र अस्वस्थतेचे एक प्रकटीकरण आहे. पुढे बघूयात की जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. कधी केला जातो जागतिक जैवविविधता दिन? दरवर्षी 22 मे या दिवशी साजरा केला जातो. 2026 ची जागतिक जैवविविधता दिनाची थीम काय होती, संकल्पना काय होती? ते जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती, बी पार्ट ऑफ द प्लॅन, ही संकल्पना 2026 साठी होती. तर पुढे आपण बघूयात की आतापर्यंत आपण युद्ध नौकांसाठी लागणारे मरीन गॅस टर्बाईन्स परदेशातून आयात करत होतो. पण आता भारत फोर्ज ही प्रसिद्ध भारतीय कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन सुविधा उभारणार आहे. यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत एक मोठा सामंजस्य करार म्हणजे MOU या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम तांत्रिक बाजू आपण याची समजून घेऊया की मरीन गॅस टर्बाईन हे सोप्या भाषेत सांगायचं तर युद्ध नौका आणि पाणबुड्यांचे हृदय असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समुद्राच्या अथांग पाण्यात मोठ्या युद्ध नौकांना वेगाने पुढे नेण्यासाठी या शक्तिशाली टर्बाईन इंजिनची गरज असते. आतापर्यंत भारताला यासाठी युक्रेन, रशिया किंवा इतर पाश्चात्य देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. पण विशाखापट्टणम येथील या नवीन सुविधेत या टर्बाईन्सची रचना, डिझाईन म्हणजे विकास आणि निर्मिती पूर्णपणे भारतातच केली जाणार आहे. विशाखापट्टणम हे भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडचे ईस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालय आहे आणि इथेच हिंदुस्थान शिपयार्ड सारख्या मोठ्या नौदल गोदा देखील आहेत. त्यामुळे भारत फौजला थेट नौदलाच्या गरजांनुसार काम करणं या ठिकाणी सोपं होणार आहे. या प्रकल्पामुळे विशाखापट्टणम हे देशातील एक प्रमुख डिफेन्स आणि मरीन हब म्हणून विकसित होईल, ज्यामुळे काय होणार की तिथे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. खासगी क्षेत्राच्या या प्रवेशामुळे भारतीय नौदलाला भविष्यातील युद्ध नौकांच्या बांधणीसाठी परदेशी पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे देशाचा कोट्यावधी रुपयांचा जो परकीय चलनसाठा आहे तो वाचेल. भारत फोर्ज कंपनी तोफा आणि लष्करी वाहनांनंतर आता थेट समुद्रावरही भारताची पकड या ठिकाणी मजबूत करत आहे. भारत फोर्ज विशाखापट्टणम इथे हे मरीन गॅस टर्बाईन सुविधा उभारणार आहे. आंध्र प्रदेश सोबत हा करार झालेला आहे. 2026 ची ब्रिक्स शिखर परिषद भारताच्या नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. कुठे होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी 2026 ची ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. मागच्या एका लेक्चर मध्ये सुद्धा आपण याबद्दल बघितलं होतं. या सिम्बॉल बद्दल आपण बघितलं होतं की हे दोन हात जोडणारे आहेत, हे आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन करतील वगैरे वगैरे असं बघितलं होतं. तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशनला. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.